विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, हे आपलं समर गीत आपण उगाच म्हणत नाही. त्यामागे आपली उत्तुंग ध्येय शक्ती, प्रचंड मेहनत, गुणवत्ता आहे. या जोरावर आपण जगात झेंडा रोवत आहोत. जगातच नाही तर आपण चंद्राच्या दक्षिण भागावरही झेंडा रोवण्यात यशस्वी झालो आहोत. हे फक्त आपल्या स्पेस मिशनमुळे आणि इस्रोच्या हजारो वैज्ञानिकांमुळेच. नवीन वर्ष 2025च्या आगमनापूर्वी भारताने एक मोठी कामगिरी केली आहे. भारत देश आता जगातील अशा काही देशांपैकी एक बनला आहे ज्यामध्ये स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान आहे. भारताने सोमवारी 30 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथून PSLV C60 रॉकेट वापरून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेअंतर्गत 2 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. हे दोन्ही उपग्रहही काही अंतरावर एकाच कक्षेत व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील लॉन्च पॅड वरून 2 अंतराळ यान यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केले, ज्यामुळे अंतराळ संशोधन तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे आला आहे. हे उपग्रह स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भविष्यातील मोहिमांसाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. PSLV C60 रॉकेटने सोमवारी रात्री उशिरा उपग्रहांना 475 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत टाकले, जे अंतराळ तंत्रज्ञानामध्ये इस्रोच्या वाढत्या क्षमतेचं प्रदर्शन करते. जानेवारीत भारताची अंतराळ संशोधन संस्था आणखी एका मोठ्या यशाकडे वाटचाल करत आहे. इस्रोचे प्रमुख S सोमनाथ यांनी सांगितलं आहे की जिओसिक्रोन्सच्या लॉन्च व्हेइकल मिशनद्वारे श्रीहरिकोटा येथून 100वे प्रक्षेपण केले जाईल. ही मोहीम भारताच्या अवकाश विज्ञानाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा ठरणार आहे. सोमवारी इस्रोने श्रीहरिकोटा येथून 99वे प्रक्षेपण केलंय. PSLV C60 या मोहिमेने 2 लहान अंतराळांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या स्थान दिलंय. स्पेस डॉकिंगचे तंत्रज्ञान विकसित करणं हा या वाहनांचा मुख्य उद्देश आहे. स्पेडेक्स मिशन आणि स्पेस डॉकिंग प्रयोग हे एक आर्थिक तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक आहे. याद्वारे अंतराळात वाहन जोडणं आणि वेगळं करणं या प्रक्रियेची चाचणी घेण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे भविष्यात जटिल अंतराळ मोहिमांचा पाया रचला जाईल. इस्रोचे प्रमुख S सोमनाथ म्हणाले की इस्रो 2025 मध्ये अनेक नवीन मोहिमा सुरू करणार आहे. नेव्हिगेशन उपग्रह NVS-02 जानेवारी 2025 मध्ये GSLV मिशनद्वारे प्रक्षेपित केला जाईल. यापूर्वी मे 2023 मध्ये NVS-01 उपग्रह GSLV F12 रॉकेटद्वारे कक्षेत ठेवण्यात आला होता. MVS-01 द्वारा समतीर्थ हा भारतीय नेव्हिगेशन सिस्टम साठीचा पहिला द्वितीय पिढीचा उपग्रह होता, जो भारताच्या नेव्हिगेशन आणि मॉपिंग क्षमतांमध्ये आणखीन सुधारणा करेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.